Today we are discussing about a loop analysis. So this is the problem on loop analysis. तुम्हाला जसं माहीत असेल लूप ॲनालिसिसमध्ये आपण KVL यूज करतो आणि नोडल ॲनालिसिसमध्ये आपण KCL यूज करतो. सो हा प्रॉब्लेम बघा. यूजिंग लूप ॲनालिसिस कॅल्क्युलेट करंट इन 3 ohm रेजिस्टर. सो दिस इज द प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम आपण लूप ॲनालिसिसनं सॉल्व करणार. ठीक आहे. लूप ॲनालिसिसमध्ये काय करणार आहे आपण फर्स्ट आपण लूप कन्सिडर करणार. ठीक आहे. याच्यामध्ये किती लूप दिसतात आपल्याला? 1, 2 आणि 3. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण? कन्सिडर करंट डायरेक्शन इन क्लॉकवाईज फॉर लूप 1, 2 अँड 3. ठीक आहे. लूप 1 मध्ये कन्सिडर केला आपण I1 जिची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे. ठीक आहे. दुसऱ्या लूपमध्ये आपण I2 कन्सिडर केला, तो पण कसा आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि तिसरा पण कसा आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आपण हा I3 कन्सिडर केला. ठीक आहे. नंतर काय करणार आपण? लूप ॲनालिसिसमध्ये KVL अप्लाय करणार. KVL माहिती तुम्हाला, समेशन ऑफ V इज इक्वल्स टू 0, व्होल्टेज अराउंड एनी क्लोज लूप इज इक्वल्स टू 0. ओहम्सला माहिती आपल्याला V इज इक्वल्स टू काय असणार आहे? IR. सो अप्लाइंग KVL फॉर लूप 1. या लूप 1 साठी आपल्याला KVL अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय करणार बघा आपण? KVL अप्लाय करणार आहे. कसं KVL अप्लाय करणार आहे? इथून स्टार्ट करणार आपण. -2 प्लस जाणार. ठीक आहे. KVL अप्लाय करणार आहे -2 प्लस. ठीक आहे. इथं काय घेणार आपण? 10 -2 प्लस असल्यामुळे आपण इथं प्लस घेणार 10. नंतर काय असणार आहे? रजिस्टर +2 मायनस जातं. आपण काय घेणार? +2 मायनस जात असेल तर मायनस घेणार. -1 I1 -4 I1 -I2. I1 -I2 काय घेतलं आपण? ही ब्रँच बघा. याच्यामध्ये काय I1 आणि I2 हे दोन करंट आहेत. ह्या लूपमध्ये असल्यामुळे आपला I1 करंट हा जास्त असणार आहे. त्याच्यामुळे आपण I1 -I2 घेणार. ठीक आहे. इथे घेतलं आता आपण -4 I1 -I2 इज इक्वल्स टू 0. जिथं जिथं रजिस्टर येईल तिथं तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे? मायनस घ्यावं लागणार. कारण काय होणार आहे? रजिस्टर जिथं होईल तिथं आपलं व्होल्टेज ड्रॉप होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण इथं मायनस घेतलं. नंतर काय बघा? सिम्प्लिफाय करायला 10 -I1 1 I1 आहे त्याच्यामुळे इथं I1 यावं. -4 मल्टिप्लाय करामध्ये -4 I1 +4 I2 इज इक्वल्स टू 0 होईल. ठीक आहे. -4 I1 -I1 काय होईल? -5 I1 +4 I2 हे 10 असंच राहील. नंतर त्याला सिम्प्लिफाय करा. हे इकडे जाऊन काय होईल? हे प्लस होईल आणि हे मायनस होईल. काय होईल? 10 इज इक्वल्स टू 5 I1 -4 I2 इज इक्वल्स टू 0. आपलं फर्स्ट इक्वेशन कसं तयार होणार बघा? 5 I1 -4 I2 इज इक्वल्स टू 10. आपल्याला या फर्स्ट लूपसाठी आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. असंच अप्लाइंग KVL फॉर लूप 2. लूप 2 साठी आपण काय करणार आहे? अप्लाय करणार आहे KVL. ठीक आहे. लूप 2 कन्सिडर करा. बघा इथे काय लिहिलं आपण? 4 रजिस्टर आहे, 3 रजिस्टर आणि 2 रजिस्टर आहे. इथून स्टार्ट करू आपण. -2 प्लस जातं, +2 मायनस जातं. त्याच्यामुळे काय घेणार आहे आपण? मायनस घेणार आहे. -4 I2 -I1 -3 I2 -2 I2 -I3. ठीक आहे. तो I2 -I3 कसं घेतला आपण? इथं बघा. ठीक आहे. हा लूप कन्सिडर केला आहे आपण. +2 मायनस जातोय. त्याच्यामुळे काय घेतलं? -4. इथं कोणता आहे रजिस्टर? करंट I2 आहे, हा I1 आहे आणि हा I3 आहे. ठीक आहे. इथून जातं. त्याच्यामुळे काय असणार आहे? आपला I2 करंट हा जास्त असणार आहे. त्याच्यामुळे I2 -I1 घेणार आपण. काय घेणार आहे? -4 I2 -I1. ठीक आहे. नंतर +2 मायनस जातोय किंवा रजिस्टर असल्यामुळे तुम्ही डायरेक्ट मायनस घेतलं तरी झालं. तर काय करणार? -3 I2 नंतर +2 मायनस जातो. त्याच्यामुळे काय होणार? -2. इथं बघा आता कोणते दोन करंट आहेत? हा I2 करंट आहे आणि हा I3 करंट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काय घेणार आपण? I2 -I3 करंट घेणार. ठीक आहे. याला आपण सिम्प्लिफाय करणार. कसं सिम्प्लिफाय करणार बघू. -4 हे बघा इक्वेशन, -4 I2 -I1 -3 I2 -2
I2 मायनस I3 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. याला मल्टिप्लाय करा. -4I2 मायनस मायनस प्लस होईल प्लस 4I1 मायनस 3I2 मायनस 2 मल्टिप्लाय करा -2I2 मायनस मायनस काय होईल प्लस प्लस 2I3 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. 4I1 आज टेस्ट टर्म घ्या -4I2 मायनस 3I2 7I2 आणि हे काय येणार -2I2 म्हणजेच काय होणार आहे -9I2 प्लस हे 2I3 इज इक्वल्स टू 0. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आज आपल्याला जो लूप 3 आहे I3 ते करंट आहे त्याला आपण काय करणार आहे अप्लाइंग KVL फॉर लूप 3. ठीक आहे. +2 मायनस जातो आपण त्याच्यामुळे काय घेणार -20. नेक्स्ट काय -2 रजिस्टर आहे त्याच्यामुळे आपण मायनस घेतला. इथं करंट किती आहे ॲव्हरेजला बघा I3 आणि I2 करंट आहे. इथं असल्यामुळे आपण या लूपमध्ये असल्यामुळे I3 करंट आपला जास्त असणार त्याच्यामुळे काय करणार आपण I3 मायनस I2 -2 I3 मायनस I2 आणि हे असणार आहे -2 I3 इज इक्वल्स टू 0. याला आपण सिम्प्लिफाय करणार आहेत -20 -2 I3 मायनस मायनस प्लस होईल +2I2 आणि -2 I3 इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट सिम्प्लिफाय काय करणार आपण -20 हे +2 I2 इथे घेतलं -2 I3 -2 I3 काय येणार -4 I3 इज इक्वल्स टू 0. 2 I2 -4 I3 -20 इकडे 20 आलं. इक्वेशन नंबर 3 झालं आपलं. हे आपले 3 इक्वेशन झाले. ठीक आहे. तर हे आपण कॅल्सीच्या साहाय्यानं पण सॉल्व्ह करू शकतो आणि सिम्प्लिफाय करून पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. कॅल्सीच्या साहाय्यानं बघू आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. कॅल्सीमध्ये काय करणार आपण पहिलं प्रेस मोड. ठीक आहे. मोड प्रेस करणार आहे. नंतर आपल्याला इक्वेशन घ्यायचे त्याच्यामुळे काय करणार आपण 1 प्रेस करणार. ठीक आहे. अननोन किती आहेत आपले 3 आहेत. ठीक आहे. तर आपल्याला 3 प्रेस करायचं. ठीक आहे. आता काय आणणार A1 A2 A3. तर काय असणार आहेत इक्वेशन A1 B1 C1 D1 हे कोएफिशियंट कसे असणार आहेत I1 I2 आणि I3चे कोएफिशियंट असणार आहेत A B आणि C रिस्पेक्टिव्हली आणि D चे काय असणार आहे व्हॅल्यू असणार. ठीक आहे. समजा इक्वेशन नंबर 1 आहे आपलं. यात काय असणार आहे 5I1 मायनस 4I2 इज इक्वल्स टू 10. ठीक आहे. I1चा कोएफिशियंट आपण काय घेणार आहे A1 म्हणजेच काय असणार आपला 5. B1 काय असणार आहे -4. I3 काय आहे तर ॲबसेंट आहे त्याच्यामुळे आपण काय घेणार C1 इज इक्वल्स टू 0 आणि व्हॅल्यू जी आहे त्याला आपण D1 कन्सिडर करतो तो काय घेणार आहे आपण 10 घेणार. ठीक आहे. तसंच इक्वेशन 2 साठी काय करणार आहे आपण I1चा कोएफिशियंट किती आहे A2 4. ठीक आहे. नंतर B2चा कोएफिशियंट किती आहे I2चा कोएफिशियंट -9. ठीक आहे. आपल्याला हे साईन सहित घ्यायचं. ठीक आहे. नंतर काय होणार आहे C2 I3चा कोएफिशियंट किती आहे 2 आणि D ची व्हॅल्यू किती आहे 0. असंच इक्वेशन नंबर 3 साठी काय असणार आहे A3 I1 आहे काही तर नाही त्याच्यामुळे काय असणार आहे I1 ॲबसेंट असणार आहे त्याच्यामुळे A3चा कोएफिशियंट आपण 0 घेणार आहे. B2 साठी आपण B3 साठी आपण I2चा कोएफिशियंट घेणार 2 आणि C3 साठी -4 कोएफिशियंट घेणार आहे I3चा आणि D ची व्हॅल्यू काय असणार आहे 20. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला A3 B3 C3 आणि D3च्या व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण कॅल्सीमध्ये बघू आपण कसं सॉल्व्ह करा. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा A1 काय घेतलं होतं आपण A1 काय घेतलं 5 इज इक्वल्स टू B1 इज इक्वल्स टू काय घेणार आपण -4. ठीक आहे. C1 ॲबसेंट आहे त्याच्यामुळे आपण इथं 0 घेणार. I3ची व्हॅल्यू 0 आहे तिथं. नेक्स्ट D1 किती आहे 10. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ठीक. नेक्स्ट इक्वेशन A2चं बघा आता कोएफिशियंट काय घेतलं होतं आपण 4. ठीक आहे. काय करणार आपण 4 इज इक्वल्स टू तर B2चा कोएफिशियंट किती आहे -9 इज इक्वल्स टू C2चा कोएफिशियंट किती आहे 2 आणि D2 किती आहे 0 त्याच्यामुळे आपण ह्याचं 0 व्हॅल्यू घेणार. ठीक आहे. हे झालं. A3 साठी बघा I1 कसं आहे I1 हा ॲबसेंट आहे त्याच्यामुळे आपण काय घेणार 0. नेक्स्ट I2चा कोएफिशियंट किती आहे 2. ठीक आहे. नेक्स्ट I3चा कोएफिशियंट किती आहे -4 इज इक्वल्स टू D3 किती आहे 20. ठीक आहे. आता आपल्याला I1 I2 आणि I3च्या व्हॅल्यू भेटून जातील. ठीक आहे. X इज इक्वल्स टू म्हणजेच I1 किती असणार आपलं 1.66 Y किती असणार आहे 0.416 अँड लास्ट I3 इज इक्वल्स टू किती असणार आहे -5.20. ठीक आहे.
आपल्याला काय सांगितलं त्यांनी, लूप ॲनालिसिस युजिंग लूप ॲनालिसिस कॅल्क्युलेट करंट इन 3 ओम रेजिस्टर. ठीक आहे, 3 ओम रेजिस्टर म्हणजे इथे काय असणार आहे, I2ची व्हॅल्यू. ठीक आहे, I2ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, I1 इज इक्वल्स टू 1.66 एम्पियर, I2 इज इक्वल्स टू -0.416 एम्पियर अँड I3 इज इक्वल्स टू -5.20 एम्पियर. सो आन्सर काय असणार आहे आपलं, करंट थ्रू 3 ओम रेजिस्टर I2 इज इक्वल्स टू -0.416 एम्पियर. ठीक आहे, याच्यामध्ये काय अडचण असली तुम्हाला मला कमेंटमध्ये विचारा, नाहीतर मला मेसेज करा. ठीक आहे, थँक्यू.